नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी बुद्रुक व खुर्द येथील शेतकऱ्यांचे विद्युत वितरण कंपनीस निवेदन। भारतीय किसान संघटना राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रकांत रेवणसिद्ध पाटील यांच्या नेतृत्वाखाली बोरोटी बुद्रुक व खुर्द येथील शेतकऱ्यांनी लाईन सुरळीत व्हावी या मागणीसाठी अक्कलकोट राज्य विद्युत वितरण कंपनीचे अभियंता पडोळे व दुधनीचे अभियंता कांबळे यांची भेट घेण्यात आली। यावेळी शेतकऱ्यांनी लाईट सुरळीत करण्यात यावी। सध्या विद्युत पुरवठा हा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांची पिके जळून जात आहेत। यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे, अशी लेखी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे। यावेळी जवळपास 100 शेतकऱ्यांनी भारतीय किसान संघटना राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रकांत रेवणसिद्ध पाटील यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोटचे राज्य विद्युत वितरण कंपनीचे अभियंता पडोळे यांना निवेदन दिले। या प्रसंगी अभियंता पडोळे यांनी बोरोटी खुर्द व बुद्रुक येथील शेतीची वीज पुरवठा हे सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन दिले। चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। या प्रसंगी सादिक जमादार, काशीनाथ कळसगोंडा, काशीनाथ चौधरी, काशीनाथ वाडी, सिद्धाराम पाटील, विजयकुमार हालोळी, संतोष कोळी, लक्ष्मीकांत पाटील, अंबादास मुळे, जयप्पा दोडी, संतोष मुळे, सातप्पा मसळी, चंदू पुजारी आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।